फातिमा शेख हे जे पात्र आहे तर हे तुमच्या मते खरं आहे का बनावट आहे? फातिमा कुरकुर करणार नाही असे एक वाक्य आहे. त्या फातिमावरून तिचं आडनाव शेख आहे असं यांनी ठरवलं. मग तिला जन्मतारीख नव्हती, मग तिला 9 जानेवारी ही जन्मतारीख दिली. मग ती पहिली प्रथम शिक्षिका होती असं त्यांनी त्याच्यामध्ये दिलं. आता मला सांगा की फातिमा कुरकुर करणार नाही याच्यावरून असं हे सगळे बाकीचे तर्क कसे काय तुम्ही निर्माण करू शकता? 1947 साली हिंदू महिला स्वतंत्र झाल्या आणि ख्रिश्चन मुस्लिम महिला स्वतंत्र नाही झाल्या असं तर नाही घडलं. आज निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री आहेत. इंदिरा गांधींनी देशाचं प्रतिनिधित्व केलं. अशी ढीगभर नाव आहेत. म्हणजे असं आपल्या इस्रोमध्ये पण गेलं तर तुम्हाला शेकडो महिला कर्मचारी दिसतील. म्हणजे अंतराळापासून समुद्राच्या तळापर्यंत आपल्याला हिंदू महिला दिसतात. मुस्लिम महिला कुठे आहेत? फातिमा शेख जर 1850 साली जर एवढी मोठी क्रांती करून आणली त्यांनी, पण फातिमा शेखला पण हिंदू धर्मातच क्रांती करायची. म्हणजे फातिमा शेखला हलाला प्रश्नावरती ट्रिपल तलाकवरती नाही बोलावं असं वाटत आहे. तिला सती जाणाऱ्या महिला, आता सती जाणं वगैरे ते आम्ही आमचं बघू. तू फातिमा शेख आहेस ना, मग तू तुझ्या धर्मात किती बदल घडून आणलास तू? नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथम आणि प्रथम उवाच या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक सिद्धहस्त लेखक आहेत, तुषार दामगुडेजी. नमस्कार. नमस्कार. तुषारजींना खरं तर परिचयाची काहीही आवश्यकता नाहीये. फेसबुकवर यांच्या लेखाचे अगदी हजारांमध्ये लाखांमध्ये व्ह्यूज जातात आणि फेसबुकचा जो ऑडियन्स आहे तो यांचा अगदी दर्दी चाहता वर्ग आहे. वेगवेगळ्या सामाजिक आणि न्यायाच्या किंवा राजकीय विषयांवर हे आपलं भाष्य करत असतात. आणि तुषारजी एक सोशल आणि लीगल ऍक्टिव्हिस्ट आहेत. तुषारजी, आपलं प्रथम उवाच चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रथम उवाचच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार. तर आता आपला जो विषय आहे आजचा, त्या विषयाकडे जाण्याच्या आधी मला तुमच्याकडून काही पर्सनल गोष्टी जाणून घ्यायला आवडतील की तुम्हाला का असं वाटलं की आपण फेसबुकवर लिहिणं सुरू करावं? तुम्ही कधीपासून लिहायला लागलात फेसबुकवर? लिहायला सुरुवात करावी असं काही मला वाटलं नव्हतं, कारण आपल्याकडे बऱ्यापैकी असे काही संस्कृती घडामोडी किंवा बऱ्याचशा नसते. जे आपण गप्पा मारतो मित्रांशी कुठं कट्ट्यावरती किंवा आणखीन कुणाशी गप्पा मारतच असतो नेहमी. सोशल मीडिया जेव्हा भारतामध्ये त्याचं पदार्पण झालं त्यावेळेस अनेकांनी तसे ते प्रयत्न केले, त्यातला मी एक होतो. सुरुवात अत्यंत अडखळत झाली, कारण असं लिखाणाचं तांत्रिक किंवा तसं कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नव्हतं. सुरुवातीला खूप माती खाल्लेली आहे, कारण जे काही लिखाण होतं ते अगदीच शिवमाऊ दर्जाचंच होतं. ते त्याच्यावरून बरीचशी टिंगल टवाळी. मग हळूहळू एक ओळ लिहायला सुरुवात केली, मग 4 ओळी लिहिल्या. मग हळूहळू काही व्यक्तींकडे मला आवर्जून सांगायचं की एक अशी नजर असते की त्यांना एखाद्या गोष्टीमधली कमतरता पटकन जाणवते आणि ते येऊन आपल्याला कुठं टीकेच्या स्वरूपामध्ये, टिंगलीच्या स्वरूपामध्ये ते सांगत असतात. आपण जर ते नकारात्मक पद्धतीने घेतलं तर आपण त्यांना शिवीगाळ करून, आपण त्यांच्याशी वादवाद करून भांडू शकतो. परंतु नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की ही प्रत्येक व्यक्ती ही चूक जर काढत असेल तर तिचा हेतू वाईट नाहीये, तिची नजर ते शोधते आणि ती जर काही सूचना करत असेल तर ती दुरुस्त करण्यामध्ये माझी प्रगती आहे. मग असं करत करत मी थोडं थोडं शिकलो, स्वतःमध्ये बदल केले आणि मग हळूहळू एक मांडण्याचं थोडस कसं मला जमलं असं म्हणू. मी अजून कधी स्वतःला लेखक म्हणवत नाही, कारण मी या मार्गावरचा एक छोटासा प्रवासी आहे. हे तुम्ही तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगताय, पण तुमच्या वाचकांसाठी तुम्ही खरोखर एक सिद्धहस्त लेखक आहात. मी स्वतःच तुमचा बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला फॉलो करतो आणि तुमचे लेख वाचायला मला खूप मनापासून आवडतात. तर थोडंसं माझ्यासाठी हा फॅन मोमेंट आहे. तर आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आपण हे सगळं बोलतोय, शूट करतोय, त्याच्या अगदी काही दिवस आधीच एक प्रकारचं डिजिटल वादळ आपण पाहिलंय की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बरोबरीने एका पात्राचा उल्लेख वारंवार होत असायचा, फातिमा शेख नावाच्या. आणि भारत सरकारशी असोसिएटेड असलेल्या त्यांच्या मीडिया ऍडवायझरने जी ट्विट करून एक खळबळ माजवून दिली की हे जे पात्र आहे हे पात्रच काल्पनिक आहे आणि ते मी बनवले. तर या संदर्भात मी तुमचे सुद्धा काही क्लिप्स बघितले होते. तर मला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायला आवडेल की फातिमा शेख हे जे पात्र आहे तर हे तुमच्या मते खरं आहे का बनावट आहे? सर्वप्रथम हा देश घडण्यामध्ये जसं एक स्वातंत्र्य युद्ध घडला त्याचप्रमाणे एक सामाजिक युद्ध देखील या देशामध्ये घडलं आणि मी त्यामध्ये आघाडीचे योद्धे असलेले
ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज यांच्यामुळे लाखो तरुणांना जे काही शिक्षण मिळालं त्यामुळे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर या विषयाकडे जर वळलं तर दिलीप मंडल सारखे जे व्यक्ती आहेत त्या राजकीय व्यक्ती असतात, सामाजिक कार्यकर्ते नाही येत. त्या त्यांच्या सोयीने कधी भूमिका घेतात, बदलतात. त्यांना कदाचित आज असं वाटलं असेल की ही आपल्या सोयीची भूमिका आहे, त्यामुळे त्यांनी जे काही त्यांनी केलं होतं पाप ते त्यांनी कबूल केलं. दिलीप मंडलांचा उल्लेख यासाठी करणं आवश्यक आहे कारण त्यांनी असं सांगितलं की 2006 सालापासून मी या पात्राला हवा देतोय. आता यांचं एक पूर्ण नेक्सस आहे. मग ते द वायर, द प्रिंट अशा ज्या काही वर्तमानपत्र आहेत ऑनलाईन प्रत्यक्ष छापली जाणारी, त्याच्यामध्ये त्यांचे कनेक्शन्स असतात आणि मग त्या कनेक्शनचा वापर करून अशा प्रकारचे लेख, अशा प्रकारचं हे तिथं मांडलं जातं आणि याला एक अधिमान्यता मिळते. कारण बीबीसी सारखं एखादं वर्तमानपत्र जेव्हा काही गोष्ट मांडतं तेव्हा त्याला एक अधिमान्यता असते. करेक्ट. तर त्यांनी त्या नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला हे पात्र नेलं. तर हे पात्र संपूर्णपणे बनावट आहे. हा विषय दिलीप मंडल यांच्या आधीपासून आपण गेली काही वर्ष वेगवेगळ्या माध्यमांवरती लिखाणाच्या असेल किंवा व्याख्यानाच्या असेल आपण मांडतोय. एक सर्वप्रथम हे मी सांगू इच्छितो की सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना जी काही पत्र लिहिली तर त्यामध्ये फातिमा कुरकुर करणार नाही असं एक वाक्य आहे. तर त्या फातिमावरून तिचं आडनाव शेख आहे असं यांनी ठरवलं. मग तिला जन्मतारीख नव्हती, मग तिला 9 जानेवारी ही जन्मतारीख दिली. मग ती पहिली प्रथम शिक्षिका होती असं त्यांनी त्याच्यामध्ये दिलं. आता मला सांगा की फातिमा कुरकुर करणार नाही याच्यावरून असे हे सगळे बाकीचे तर्क कसे काय तुम्ही निर्माण करू शकता? कारण पुण्यामध्ये फातिमा नगर आहे, पण त्या फातिमा ख्रिश्चन आहेत. कारण या नावाला अब्राहमिक धर्माचा वारसा आहे. ते तुम्हाला यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लिम या तिन्ही धर्मांमध्ये ते नाव आढळतं. दुसरी गोष्ट म्हणजे की फातिमा कुरकुर करणार नाही याच्यामध्ये ती मोलकरीण आहे, शेतामध्ये काम करते, त्यांच्या शाळेमध्ये झाडलोट करते, की आणखीन काही त्यांचे जे काही उद्योग होते. हे प्रतिष्ठित कुटुंब आहे फुले कुटुंब, तर ते काही लक्षात येत नाही. म्हणजे तिचा धर्म लक्षात येत नाही, तिचं काम लक्षात येत नाही. मग ती पहिली शिक्षिका आहे हे देखील त्याच्यातनं कुठं ध्वनित होत नाही. पण आपल्याला बनवायचं, मग तो नुसती फातिमा येत नाही, मग तिच्या मागोमाग उस्मान शेख म्हणून तिचा भाऊ बनवला जातो. उस्मान शेख सुद्धा बनावट आहे तुमचं म्हणणे? फातिमा जिथं बनावट आहे तिथं उस्मान शेख तर बनावटच असणार. बरोबर आहे. यामध्ये त्या पत्राविषयी देखील आक्षेप आहे. सम मालशे नावाचे ज्यांनी संपूर्ण आयुष्य फुले दाम्पत्याच्या साहित्याचं संकलन करण्यात आणि त्याच्यावर अभ्यास करण्यात घालवला. सरकारची देखील त्यांना अधिमान्यता होती. हरी नरके सारख्यांनी देखील त्यांचं पूर्ण आयुष्य फुले दाम्पत्यावरती अभ्यास करण्यातच घालवलं. त्या दोघांसारखे व्यक्ती म्हणतात ही कोण फातिमा आहे, हिचे काही रेफरन्स द्या. तर हरी नरकेंनी जेव्हा तिचे रेफरन्स मागितले की ही 9 जानेवारी ही तारीख तुम्ही कुठून शोधली, तर मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत शमशुद्दीन तांबोळी, त्यांनी त्यांना असं उत्तर दिलं, जाहीर उत्तर दिलंय, अजून त्याचे स्क्रीनशॉट सगळ्यांकडे आहे, की फातिमाला जन्मतारीख नव्हती म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की 9 जानेवारीला आपण करूयात. आणि वर्षाची काही आवश्यकता नाहीये, 9 जानेवारी हे पुरेसं आहे. कारण आता कसे मला एका अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे विचारायचं, म्हणजे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की ही गोष्ट माझ्यासाठी डायजेस्ट करणंच अवघड आहे. तुम्ही जे सांगताय की फातिमा शेख ही पात्र काल्पनिक, कारण की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले, गुगलचं डुडल यावर बनलंय, आंध्र प्रदेश सरकारने पुतळा बनवलाय, म्हणजे किती इकोसिस्टम. म्हणजे आता मला एक एक गोष्ट मी तुम्हाला विचारतो, एकेका वाक्यामध्ये मला फक्त उत्तर द्या की ह्याच्या मागचा तुमचा तर्क काय आहे जे तुम्ही सांगताय. पहिली गोष्ट ही की त्या पत्रामध्ये फातिमा यांचा उल्लेख आहे हे तुम्ही सांगितलं, तर मग असं असू शकतं का की एखादं पत्र आहे ज्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख असेल पण ते आपल्याला मिळालं नाहीये, अशी शक्यता आहे का? असं पण पत्र असू शकतं की फ्रान्सचा आयफेल टॉवर औरंगजेबाने बांधला, फक्त ते आपल्याला सापडलं नाहीये. तर्कच करायचे ना, आपल्याला काय अंदाजच काहीतरी म्हणायचं आहे तर असंही म्हणू आपण. म्हणजे किंवा हिटलरने ते ज्यू मारलेच नाही, ते बेंजामिन नेतन्याहूच मारलेत, फक्त त्याचं पत्र आपल्याला उपलब्ध नाही असं म्हणता येईल.
मला तुमचा जो आशय आहे तो लक्षात येतोय की आपल्याकडे लिखित पुरावा जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण त्यावर बोलू शकत नाही. पण बेंदळे असं म्हणताय की एखाद्या इतिहासकार असेल किंवा कोणी त्याचं क्रेडिबिलिटी किती, त्यांनी दिलेला पुरावा एवढी. करेक्ट. म्हणजे पुरावा नाही याचा अर्थ आपण उलटा तर्क सुद्धा लावू शकत नाही. आता मी तुषार रमेश दामगोडे असं मी म्हणतो, म्हणजे झालो का? मला काहीतरी लागेल ना, आयडेंटिटी काहीतरी लागेल ना, किंवा हे माझा आधार कार्ड का, असं मला तिकीट देतील कुठं एअरपोर्टला जाऊन देतील का? नाही, मग असा तर्क दिला जातो की ज्योतिराव फुलेंच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी त्यांचं पहिलं चरित्रच दिलं गेलं, म्हणजे त्यांचं कॉन्टेम्पररी चरित्र उपलब्धच नाही. ज्योतिबा फुलेंचं सावित्रीबाईंचं तर 1988 ला लिहिलं गेलं. म्हणजे त्यांचे जे अभ्यासक आहेत ते स्वतः म्हणतायत ना की ही कुठलं पत्र आली, हे लेखन कुणाचं आहे? म्हणजे मुळात विहिरीवरच शंका आहे, त्यातल्या पाण्यावरती तर लांबच आहे. तो जो फोटो दाखवला जातोय, काल बाबा आढावांनी दाखवला की ही फातिमा शेख, तो जो फोटो दाखवला जातोय आज घोले, डॉक्टर घोले रोडचे जे ज्यांच्यावर नाव ते आहे, त्यांनी त्यांच्यावर उपचार केले, ते त्यांचे सहकारी आहेत, भिडे त्यांचे सहकारी आहेत. त्यांच्या ज्योतिबा फुलेंच्या जीवनामध्ये किती लोक होते त्या सगळ्यांचे नाव उपलब्ध आहेत, त्या कुणाकडे फोटो नाहीये. हा कोण मध्येच पालकर नावाचा एक मनुष्य उठतो आणि तो म्हणतो की माझ्याकडे तो फोटो आहे. अरे बाबा, तू कोण आहेस? तू तो फोटो कुठं काढला किंवा तुझ्या पूर्वजांनी कुठं काढला, तुला तो कुठून मिळाला? त्याचा तू दावा कशावरून करतोय की ह्याच सावित्रीबाई फुले किंवा याच फातिमा शेख आहे? म्हणजे असं काहीतरी लागेल ना. 1850 सालामधले, कारण त्याच्या सावित्रीबाई दिसतात त्याच्यामध्ये, त्या तरुण आहेत, वृद्ध झालेलं नाही दिसत आहेत त्या चित्रामध्ये. म्हणजे तो 1850च्या दरम्यानचा आहे. किती लोकांचे फोटो आहेत त्यावेळेस? शिंदे आहेत त्यावेळेस, इतके श्रीमंत आहेत, त्यांचा कुणाचा फोटो आहे 1850चा? पेशवे होते, त्यांच्याकडे तर करोडो रुपये असतील त्यावेळेस. करोडो रुपये असलेल्या माणसाकडे फोटो नाहीये. कारण आजच्या काळामधलं नाही बोलत की आपण बाजारामध्ये गेलो, डीमार्ट मधून एक मोबाईल घेतला किंवा आणखी कुठून आणि आला फोटो काढलाय. म्हणजे त्याचे रेकॉर्ड असतील ना की परदेशामधून भारतामध्ये किती कॅमेरे आले, कुणाकडे गेले, त्यांना ते जी काही ती यंत्रणा होती की काही रीळ असतील किंवा आणखीन काही निगेटिव्ह असतील, आणि मग त्याचा संदर्भ हा की अमुक ठिकाणी या बसल्या होत्या, मग तिथे गेले, आणि मग तो तसं चालत आलाय. उद्या पुढे कोणाचा फोटो दाखवून काही म्हणेल. बरोबर. मग आता एक सामान्य अभ्यासक म्हणून मला तरी हा प्रश्न पडतो की एक सीकर म्हणून हा प्रश्न पडतो की हे का करण्यात आलं असेल? तुम्ही आता ज्या वृत्तपत्रांचा संदर्भ घेतला की क्विंट, प्रिंट, वायर, न्यूज लॉन्ड्री वगैरे वगैरे, तर ह्या पत्रांचं नेक्सस आहे, इकोसिस्टम आहे, हे सगळं एक वेळ मी मान्य करतो, पण ह्यांच्या मागचा मोटिव्ह काय असतो? म्हणजे का करतात हे असं? का करतात? आता ते एक आरोप करतात की स्वतःला काही हिंदुत्ववादी असणारे अमुक राजकीय किंवा RSS सारख्या जातीवादी संघटनेशी संबंध असणारे लोक असं करतायत, आणि ते मुस्लिम असल्यामुळे असं करतायत. या देशाचा सुपरस्टार शाहरुख खान आहे. या देशामध्ये ज्याला सर्वाधिक प्रेम मिळालं असं वाद्य कलाकार झाकीर हुसेन आहे. या देशाचा राष्ट्रपती सर्वाधिक लोकप्रिय हा अब्दुल कलाम आहे. अशा देशातल्या लोकांवरती तुम्ही शंका घेऊन तुम्ही या देशातल्या लोकांचा उपमर्द करताय. कारण या देशाने असं कधी जात धर्म असं बघून नाही कुणावरती प्रेम केलं, त्यामुळे ती फातिमा असली तरी आमचा आक्षेप काहीच नाहीये. त्याच्या आडून तुम्ही जे करणार आहे किंवा करता त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. म्हणजे आज एक असं नॅरेटिव्ह वारंवार उभं केलं जात आहे, त्याच्यामध्ये कबीर कला मंच नावाचं जे एक नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशन आहे ते याच्यामध्ये फार पुढाकार घेऊन सगळं रचत आहे की जेव्हा ब्राह्मण समाजाने ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना त्रास दिला, त्यावेळेस मुस्लिम समाजाने त्यांना खूप आधार दिला, आणि तसं आजच्या काळामध्ये तुम्ही युती करून. मला प्रश्न हा पडतो की एक समाज आधार देणं आणि एक समाज त्रास देणं हे विधान तुम्हाला पडतात का? म्हणजे एखादी व्यक्ती समजा सामाजिक कार्य करतोय, तर त्या व्यक्तीसाठी पूर्ण समाज विरोधामध्ये उभा राहू शकतो का व्यक्ती उभा राहू शकतात? आता तुम्हाला त्याची सरासरी काढावी लागते. म्हणजे एक व्यक्ती भेटली आणि ती तुम्हाला काहीतरी उलट पालट बोलते म्हणून सगळा समाज बोलतो, किंवा मी नाशिकला गेलो माझं पाकिट कोणी मारलं म्हणजे संपूर्ण नाशिककर पाकिट मारा असं नाही म्हणतात. करेक्ट. तुम्हाला सरासरी एक काढावी लागते ना. आता हे लोक काय करतायत की ब्राह्मण समाजाने त्रास दिला आणि ह्यांनी तुम्हाला मदत केली, आजच्या काळामध्ये तसे समीकरण करू
पण ते ब्राह्मण समाजापुरतं न ठेवता हळूहळू ते हिंदू धर्मावरती उतरतात की हिंदूंनी तुम्हाला त्रास दिला, आजही तुम्ही ते शत्रुत्व बाळगा. अशा प्रकारची मांडणी ती हळूहळू पुढे येते आणि त्याला आमचा आक्षेप आहे. कारण ज्योतिबा फुलेंना उस्मान शेखने वाडा नाही दिला, उस्मान शेखच नव्हता, कारण रेकॉर्ड येत नाही, ते ब्रिटिश काळ येतो, त्याच्यामध्ये सगळ्यांचा कुणाचा जन्म कधी झाला सगळं उपलब्ध आहे. तर तुम्हाला तो वाडा भिडेवाडा दिसतो का नाही, तुम्ही जर गेले बुधवार पेठेमध्ये तर तुम्हाला भिडेवाडा दिसतो. मग उस्मान शेखचा वाडा कुठं गायब झाला? टिळक वाडा पण आहे, नेमका हाच वाडा नाहीये का? म्हणजे दावा जर केला तर त्यांनी त्याचे पुरावे द्यायचे ना. मग जर ज्योतिबा फुलेंचे जसं त्यांच्यावरती त्या काळातल्या सनातनी जे कोणी असतील, ब्राह्मण असतील, मराठा असतील, आणखी कोणी त्यांना त्रास दिला, अगदी माळी समाजातले देखील आहेत, पण त्याचप्रमाणे त्यांना मदत करणारे देखील लोक आहेत ना. मग हेच बरोबर. फातिमा शेखचं फक्त म्हणजे फातिमा कुरकुर करणं एका वाक्यावरून तुम्ही तिला एवढा मोठा दर्जा दिला, वाडा भिडेंनी दिला, कुठे त्यांचं काय नाव? आणि शाळा ज्यांनी चालवली पुढं तो ब्राह्मण व्यक्ती आहे, कारण फुलेंनी शाळा 1-2 वर्ष चालवली, ती हस्तांतरित केली कारण त्यांना ती चालवता येत नव्हती. म्हणजे गोवंडे नावाच्या व्यक्तीने चालवली, तो ब्राह्मण आहे. शाळा कोणी चालवली ती पुढे त्यांनी चालवली, मग त्याचं नाव कुठंच दिसलं नाही तुम्हाला आजपर्यंत? मी पहिल्यांदाच ऐकतोय. हा, त्यांनी चालवली ती शाळा. आता आणि याचा परिणाम असा सुद्धा होतो की महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला ही गोष्ट अशा प्रकारे प्रेझेंट केली जाते की सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका आणि फातिमा शेख पहिली मुस्लिम मुलींना शिकवलं. बरोबर. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा मी नॅशनल लेवलच्या काही न्यूज वगैरे पाहिल्या तर त्यामध्ये तर असं होतं की जर का तुम्ही सावित्रीबाईंना असं म्हणत नाहीत की त्या पहिल्या हिंदू शिक्षिका आहे, तर तुम्ही फातिमांना तरी म्हणूच नका मुस्लिम महिला शिक्षिका. मग सावित्रीबाई आणि फातिमा या दोघी सुद्धा एकदा तसंच सरासरी काढावी लागेल. मी या निमित्ताने प्रथम वच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जर ती काही क्रांती झाली तर ती सर्व समाजात व्हायला पाहिजे. 1947 साली हिंदू महिला स्वतंत्र झाल्या आणि ख्रिश्चन मुस्लिम महिला स्वतंत्र नाही झाल्या असं तर नाही घडलं. आज सुनीता विल्यम दिसते आपल्याला अंतराळामध्ये, आज निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री आहेत, इंदिरा गांधींनी देशाचं प्रतिनिधित्व केलं, अशी ढीगभर नाव आहेत. म्हणजे आज नासा आपल्या इस्रोमध्ये पण गेले तर तुम्हाला शेकडो महिला कर्मचारी दिसतील. म्हणजे अंतराळापासून समुद्राच्या तळापर्यंत आपल्याला हिंदू महिला दिसतात. आणि याच्या मागे त्या काळातल्या ज्या व्यक्तींनी या शैक्षणिक आणि त्यांच्या सामाजिक परिस्थितीमध्ये लढा दिला त्यांना ते श्रेय आहे. मुस्लिम महिला कुठे आहेत? फातिमा शेख जर 1850 साली जर एवढी मोठी क्रांती करून आणली त्यांनी, पण फातिमा शेखला पण हिंदू धर्मातच क्रांती करायची. म्हणजे फातिमा शेखला हलाला प्रश्नावरती, ट्रिपल तलाक वरती नाही बोलावं असं वाटत आहे. तिला सती जाणाऱ्या महिला, आता सती जाणं वगैरे ते आम्ही आमचं बघू, तू फातिमा शेख आहेस ना, मग तू तुझ्या धर्मात किती बदल घडून आणलास तू. आणि आजचे जे जसं त्या काळामध्ये ब्राह्मण किंवा मराठा किंवा आणखी कुठल्या जातीमध्ये सनातनी होते, मग मुस्लिमांमध्ये नाही आहेत का? ट्रिपल तलाक हिजाब ह्याला कोण विरोध करत आहे? आज करतायत 2024 ला. मी 1824 तर बोलतच नाहीये. आज मोदींनी तो मोदींना कशाला जन्म घ्यावा लागला ट्रिपल तलाक रद्द करायला? मग तर फातिमा शेखनीच करायला पाहिजे. जसं ती फातिमा शेख, तसंच तो हमीद दलवाई. हमीद दलवाईला हिंदू सोडले तर कोण विचारतो? तुम्ही जा कुठल्या तरी मुस्लिम वस्तीमध्ये विचारा की हमीद दलवाई कुठं राहतात, ते म्हणतील इथंच कुठेतरी असेल, आम्हाला नाही कल्पना. त्याला पुरायला जागा नाही दिली त्यांनी, त्याच्यावरती कोणी बोलायचं? म्हणजे सत्यशोधकांना करायचंय, पण ते सारस बागेत करायचंय, कौसर बागेत नाही करायचंय. तुळशी बागेत तुम्हाला फिरायचंय, आदम बागेत नाही फिरायचंय तुम्हाला. म्हणजे ही गोष्ट कुठेतरी मूळ जे सत्यशोधक विचार समाजाच्या उपयोगाचे आहेत त्याच्या विरोधात चालली आहे. त्याच्या विरोधात मी सांगितलंच ना की त्याच्या आडून हिंदू धर्मावरच वार करायचा ना. म्हणजे फातिमा ही मनुवादाच्या विरोधात लढतीये. मनु तर हिंदू आहे, हिंदू संस्कृतीच्या नुसार तो मनु आहे. फातिमाने आदमवादाच्या विरोधात लढलं पाहिजे ना. जसं इकडचे जे मनुवादी तसे तिकडचे आदमवादी. बरोबर आहे. म्हणजे जे कोणी मुस्लिम सत्यशोधक असतात, म्हणजे आज शमसुद्दीन तांबोळे, त्यांचं काय समाजातलं स्थान?
मी 1824 बोलतच नाही, मी 2024 मधलं बोलतो. तुमचं असं म्हणणं आहे की 2024 मध्ये सुद्धा मुस्लिम सत्यशोधकांना ते स्थान समाजात मिळत नाहीये जे हिंदू सत्यशोधकांना करावं ना. मी काय म्हणतो, आम्हाला तुमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ नाही करायची. आम्हाला फातिमा शेख चालेल. फातिमाने आमचं काय, औरंगजेब आला तो आमचं नाही काही उखडू शकत. ते फातिमा वगैरे मी नाही घालत. मला त्याच्या आडून तुम्ही जे हे नक्षलवादी, शहरी नक्षलवादी जे करायला लागले त्याला आमचं विरोध आहे. तुम्ही आता जे मुद्दे मांडतायत ना, तर ते खरोखर विचार करण्यासारखे आणि मला ते बऱ्यापैकी पटतात सुद्धा आहेत. परंतु मला तुमच्या उत्तरावर थोडं अजून सखोल विश्लेषण पाहिजे. तुम्ही जे म्हणालात की कबीर कला मंच असेल किंवा तशा टाईपच्या ऑर्गनायझेशन्सला हा असा नॅरेटिव्ह क्रिएट करायचा आहे की ब्राह्मण वर्सेस सत्यशोधक आणि मुस्लिम त्यांना सपोर्ट करतायत, हे त्यांना आजच्या काळात करायचंय. परंतु हे करण्यासाठी सुद्धा आपण हा विचार करतो ना की एखाद्याला किती एफर्ट एखादा त्या ध्येयासाठी येऊ शकतो. आणि जगामध्ये म्हणजे मला माहिती नाही तुम्ही याला ऍग्री कराल की नाही, पण जगामध्ये एक रिवॉर्ड मेकॅनिझम चालतो. आपण किती कुटाने करायचे त्याच्या बदल्यामध्ये जर का आपल्याला त्याच्यानुसार आउटपुट मिळत असेल तरच माणूस करायला जातो. तर मग आता ह्यांनी काय काय केलंय, तर सगळ्या म्हणजे जर का हा दावा खरा म्हणला, त्यांनी काय काय केलंय, न्यूजपेपर्स मध्ये पसरवले, शाळेच्या टेक्स्ट बुक्स मध्ये ऍड केले, इंटरनॅशनल लेव्हलवर घेऊन गेले आणि गुगलचं डुडलही बनवलंय. आता हे खूप सारे कुटाने करायला लागले त्यांना हे करण्यासाठी. मग ह्याचा नेमका तितका मोठा रिवॉर्डही पाहिजे, असा काय असेल तो रिवॉर्ड? समाजामध्ये असंतोष निर्माण करणे, त्याने वादविवाद निर्माण करणे, कारण म्हणजे खोटा इतिहास जर का समाजात करायचा पाहिजे. आता मला वाटतं 13 जानेवारी पासून महाकुंभ आहे, तर यांच्याच गँग मधला तो एक आसिम सरोदेन तत्सम जे नालायक बावळट आहे, ते काय बोलले की अकबराने पहिला आंघोळ केली तिथं, तेव्हापासून त्याला शाही स्नान म्हणतात. तर आपण असं केलं होतं शाळा म्हणून. पण आता कसं झालंय की आता हा एक इतिहास म्हणून जे काही सध्या सांगितलं जातं किंवा सांगितलं गेलं अनेक वर्षांपासून, तर त्यावर लोकांचा आणि किंबहुना लोकांच्या एका पूर्ण पिढीचा इतका विश्वास बसलाय की आता आपण हे जर का सांगायला जरी गेलो, आता तुमची ही जी काही तुम्ही आता सांगितलं, तर अशा मी अनेक पोस्ट सुद्धा बघितल्या त्या 9-10 जानेवारीच्या सुमारास. तर त्याच्या खाली लोक म्हणत होते की अरे तुम्हाला काय कळतं, तुम्ही अमुक विचाराचे, अमुक जातीचे. तर ही गोष्ट महाराष्ट्रात किंवा ओव्हरऑल देशामध्ये कुठेतरी मागे पडत चालली आहे की इतिहासकार जो आहे त्याचं बॅकग्राऊंड किंवा त्याची आयडेंटिटी बघण्यापेक्षा तो जे बोलतोय ते बघावं, ही गोष्ट कुठेतरी मागे पडत चालली आहे. मला असं म्हणायचं आहे की सोशल मीडियावरती कोणी येऊन काय बोलू शकतो. बरेचसे बघायला तर त्यातले फेक अकाउंट्स असतात, शिवीगाळ करण्यासाठी निर्माण केलेले. दुसरे काय असतात की देशामध्ये अनेक विचारधारा आहेत ना, हिंदुत्वादी विचारधारा आहे, आंबेडकरी आहे, मिशनरी आहे, इस्लामिक विचारधारा आहे, एक लेफ्टिस्ट आयडिओलॉजी आहे, आणखीन काही असते. प्रत्येकाचे आपापले हेतू आहेत. कोणाला सत्ता मिळवायची, कोणाला काय समाजामध्ये आणखीन काही निर्माण, असे खूप काही असतं. आता एखादा आंबेडकरी बोलल्यानंतर दुसरा त्याला विरोध करणार आहे, दुसरा बोलला तर तिसरा विरोध करणार आहे. आता या देशामधली सगळ्यात मोठी फोर्स आता या क्षणाला कुठली तर हिंदुत्ववादी, म्हणजे त्यांच्याकडे राजकीय सत्ता वगैरे सगळं आहे. शेवटी सत्तेवरती जो असतो तो सगळ्यांच्या टार्गेटवर असतो. कुणी असतं, म्हणजे आधी काँग्रेस होती ते देखील त्यांच्या टार्गेटवरच होती. मग ह्या ज्या सगळ्या इतर वैचारिक विचारधारा आहेत, आंबेडकरी असतील, इस्लामी असतील, मिशनरी असतील, लेफ्टिस्ट आयडिओलॉजी असेल, समाजवादी असतील, त्यांनी काही काळासाठी आपल्याशी एकमेकांमध्ये हात मिळवणी केली की ह्या मुद्द्यांवर जरी आपले मतभेद असले तरी या काही मुद्द्यांवरती आपण एकत्र, ते सगळे मिळून ते लढताना दिसतं. ज्याचं प्रतिबिंब तुम्हाला या सगळ्या कमेंट्स आणि या बोलण्यामध्ये दिसतं समाजाच्या. आता हे देखील लोक समाजाच्या प्रत्येक ठिकाणी बसलेले आहेत. कुणी इन्स्टिट्यूशन्स मध्ये आहेत एज्युकेशनल, कुणी अर्थव्यवस्थेत असतील, कुणी पोलीस फोर्स मध्ये आहेत, कुणी लेखक किंवा काय तसलं साहित्य याच्यामध्ये देखील आहे. त्यांना जिथं प्लॅटफॉर्म उपलब्ध होतात ते तिथं व्यक्त करतात. त्याच प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांनी गुगलमध्ये डुडल बनवलं. त्या डुडलला एवढे काही महत्व, म्हणजे व्हॅल्यू नाही, हिस्टॉरिकल व्हॅल्यू काहीच नाही. पण तिथं जाऊन कुणी विकिपीडिया एडिट करू शकतं. अगदी साध्या नालायक माणसाची देखील तिथं विकिपीडिया उपलब्ध आहे. त्यामुळे काही हे असणं काय मला काय असं काही मोठी काही गोष्ट वाटत नाही. भविष्यामध्ये जेव्हा संदर्भ म्हणून दाखवलं जाईल त्यावेळेस काय विकिपीडिया दाखवलं जाईल का? आता तुम्ही हे बोलताय ना, हे अगदी बरोबर आहे. पण मला तुमचं सुद्धा गोष्ट एका महत्वपूर्ण विषयाकडे आकर्षित करायचंय. ते म्हणजे असं की सध्या काय झालंय, आमची जी जनरेशन आहे जेनझी, 2000 नंतर जन्मायले, ही लोक काय करतात, त्यांना काही कन्फ्युजन आलं की सरळ गुगलला जाऊन विचारतात. बरोबर. आता आम्ही जेव्हा गुगल सर्च करतो तेव्हा गुगलने एक नवीन स्वतःचा AI टूल काढलाय, जेमिनी नावाचा. तो काय करतो, इंटरनेटवर असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी स्क्रॅप करतो, त्यानुसार स्वतःची माहिती प्रोसेस करतो आणि तो एक आन्सर देऊन टाकतो. जसं गुगलचे मल्टिपल सर्च रिझल्ट असतात
तसं हा जेमिनी त्याचा एक अनालिसिस करून एक रिझल्ट सांगतो, त्याला लिंक देतो. मी ही गोष्ट फातिमा बद्दलची सर्च केली गुगलवर की वॉज फातिमा अ फेक कॅरेक्टर ऑर नॉट. तर यावर मला एक्सपेक्टेड होतं त्यांनी दोन्ही बाजू सांगाव्या, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नो, आणि त्यांनी बीबीसीच्या एका आर्टिकलची लिंक दिली. मी जेव्हा ते बीबीसीचं आर्टिकल उघडलं तर त्यामध्ये सुद्धा त्या एकाच पत्रापर्यंत सगळ्या गोष्टी फिरून फिरून येत आहेत, त्या पत्राच्या व्यतिरिक्त काही सापडतच नाहीये. तर मग जेव्हा अशा प्रकारचं डिजिटल संकट आपल्या समोर येते, हे खूप भयंकर गोष्ट आहे. तर मग याला टॅकल करण्यासाठी कोणी काही भूमिका बजावली पाहिजे असं तुमचं मत आहे का? यावर पुढे वैयक्तिक जर माझं मत विचारलं तर मी काही एवढी काळजी नाही करत, कारण जे पिढीमध्ये मी तेवढा काळ टिकणारच नाहीये, त्यांच्या भविष्याचा विचार मी कशाला करू. जेन झी वगैरे जर एवढी टेक्नो सेव्ही आहे तर त्यांना ह्या गोष्टी आजूबाजूच्या दिसत नाहीयेत का? पण त्यांना नाही, मला असं वाटतं की या दोन्हीमध्ये ना एक तारतम्य नाहीये. म्हणजे बघा, जे लोक जेनझी ज्यांना टेक्नॉलॉजी कळते त्यांना ही गोष्ट कळत नाही. जे लोक झोपलेले त्यांना मी उठू शकतो, ज्यांना झोपूनच राहायचंय त्यांना मी उठू शकतो. नाही, आता मला उठायची इच्छा आहे, समजा मी झोपलेला एक, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कुणाला मानताय आज महात्मा फुलेंचाच शब्द आहे ना तो, सत्य शोधन. कारण शोधन ते काय फक्त मलाच उपलब्ध आहे का? नाही, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून सगळं उपलब्ध आहे. बरोबर. मी काय म्हटलं की तुषार बांबोडे म्हणतोय म्हणून कशाला विश्वास ठेवतात? तुम्ही ते पत्र बघा. करेक्ट. आता मला एक गोष्ट सांगा, याबद्दल जरासं एक मुद्देसूद उत्तर मला एक्सपेक्टेड आहे. पुस्तक आहे, लोक म्हणतात वाचन केलं पाहिजे. मी वाचू शकतो का एका आयुष्यामध्ये? कोणीच नाही वाचू शकत. कम्प्युटरला वाचायला काही वर्ष जातील, एवढी पुस्तकं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्हाला एक प्रश्न पडला आणि तो योग्य पडला म्हणून त्याचं उत्तर सापडेल. सगळ्यात पहिलं तर सुरुवात एखाद्या संशोधनाची होते ते योग्य प्रश्न पडणे. करेक्ट. मग तो योग्य प्रश्न पडला की मग पुढचा रस्ता तयार होतो की मग कुठं सापडेल आपल्याला. माझं इंटरनेटवरती एवढे सगळे पुस्तकं उपलब्ध आहेत, ती वाचली. तिथं नसतील तर रिअलमध्ये कुठं लायब्ररी आहेत आपल्या, समजा पुण्यामध्ये नगर वाचनालय आहे, तिथं मिळू शकेल त्या काळामधलं. दुसरं म्हणजे आता मी साधेच प्रश्न विचारले ना की 1850ला किती कॅमेरे भारतामध्ये आले होते, मग ते कुठं? कारण त्यांचं रेकॉर्ड आहे, कारण ते काय आपल्यासारखे लोक नाहीये. आज कोडॅक जर इतकी जुनी कंपनी आहे, त्यांच्याकडे सगळं लिहिलेलं आहे, लिखित आहे. बरोबर, लिखित आहे. संपर्क केला ईमेलद्वारे, ते पाठवतात ना की भारतामध्ये आम्ही अमुक साली इतके पाठवले, त्याचे इतके निगेटिव्ह पाठवले. मला बसलं ना की कळणार आहे. पूर्वीसारखं नाही की एक कागद काहीतरी आढळलं तर राजस्थानला जा, ते राजवाडे सारख्या व्यक्तींनी केले की चालतच बिचारे गेले. तर हे सगळं इंटरनेटवरती उपलब्ध आहे. हे रिअलमध्ये तुम्ही आज विमानाद्वारे जाऊ शकता. लंडनमध्ये जाणे काही पूर्वीसारखी अवघड गोष्ट नाही झाली की जर बाबा शिवाजी महाराजांसंदर्भात कागद छापून आलाय असं म्हणताय तुम्ही, तर बरं प्रत्येक ठिकाणी आपण जायची गरज नाहीये. मग आधीच काही लोकांनी याच्यावरती काम करून ठेवलेले की जे विश्वसनीय आहे. मग तुम्ही हे सर्च कसं करता? म्हणजे मला एक मेथोडॉलॉजी हवी. आता समजा प्रथम वाचनावर एखादा 16-17 वर्षाचा मुलगा हे बघतोय, त्याच्यासाठी ही गोष्ट नवीन आहे. आता मी स्वतः एक रिसर्चर आहे, त्यामुळे मला ह्या गोष्टी कळतात ज्या तुम्ही सांगताय. परंतु एखादा समजा मी सांगितल्याप्रमाणे जेनझी येतोय आणि आपल्याला झोपलेला ना उठवायचं, त्याची इच्छा आहे जागवायची, तर त्यासाठी तुम्ही काय टेक होम लेसन सांगू शकता? मी एक म्हणेल की इंटरनेटवरती अशा काही साईट्स आहेत की जिथं बरीचशी पुस्तकं उपलब्ध, एक नाही ती अनेक आहेत. त्याच्यामध्ये काही तुम्हाला व्हीपीएन वगैरे वापरून काही गोष्टी डाउनलोड कराव्या लागतील पुस्तकांच्या, म्हणजे पुस्तकं डाउनलोड करा व्हीपीएन वापरून, दुसरं काहीतरी डाउनलोड करत बसाल. त्याच्याऐवजी इंटरनेट व्यतिरिक्त माणसं की जे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी भेटणं, त्याच्याकडनं कन्फर्म करून घेतलं. म्हणजे 2 व्यक्तींकडनं ते कन्फर्म झालं की हाच मजकूर आहे त्याच्यामध्ये. मग व्यक्तींव्यतिरिक्त पुस्तकं उपलब्ध आहेत हार्ड कॉपीज, त्या तुम्ही मागून घेतल्या. दुसरं म्हणजे की आपलं कान आणि डोळे सातत्याने उघडे ठेवले. कुणीतरी सांगते म्हणून लगेच त्याच्यावर विश्वास न ठेवता शेवटी आज आपण पुढच्या काळामध्ये आहोत म्हणजे काय फक्त कपड्यानेच आहोत का? विचाराने आहात का? बरोबर. म्हणजे तुम्ही आमच्या पुढे जर 2 पावलं असाल तर तुम्ही सगळ्यांनी पाहिजेत ना. मग अगदी बरोबर. कारण जर तुम्ही तसे नसाल तर मग तुमच्यात आणि त्या आदिमानवामध्ये काय फरक राहिला? जर का जेनझी स्मार्ट असेल तर त्यांना यावेळी स्मार्ट व्हावंच लागेल. ज्या त्या पिढीचा जो तो प्रश्न जी ती पिढी सोडवेल असं तुम्ही सांगितलं. तर मग मला हे जाणून घ्यायचंय की तुमचं यामागे मोटिवेशन काय होतं, की तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही आता जे सांगताय, फॉर एक्झाम्पल की असे अनेक लोक आहेत, समजा मी सुद्धा युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मला अनेकांनी सांगितलं की का करतोय हे सगळं. नैराश्याचे पण प्रसंग येतात की आपल्याला असं वाटतं की अरे काय हे होत नाहीये. माझे जे मेंटर त्यांनी मला सांगून ठेवलं की छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप
लचितबार फुकन अशा काही व्यक्ती आहेत या देशामधल्या की ते सामान्यच होते. आणि आपल्याला तरी एवढी लढाई नाही हो, त्यांच्या तर त्यांच्या कुटुंबाने पण त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत. परंतु त्यांनी न निराश होता त्यांना जे जमलं त्यांच्या कुवतीनुसार ते त्यांनी केलं, की ज्याचा परिणाम म्हणून हा आजचा हिंदुस्थान आपल्याला दिसतो. की मी आज जे काही उपभोगतोय ते त्या माणसांची पुण्य आहे. मग तुम्हाला असं वाटतं बेसिकली की आपल्या पूर्वजांनी जे काम केलंय देव देश धर्मासाठी किंवा देशासाठी सध्या फक्त, तर त्यामुळे आपण हे केलं पाहिजे, हा तुमचा स्ट्रेट फॉरवर्ड? त्यांच्यासाठी नाही केलं पाहिजे, स्वतः कुणावरती उपकार नाही करत आहे. माझ्यात किडा येतो म्हणून मी करतो, इतकं सिंपल आहे. कोणी काय मला आमंत्रण नाही दिलेलं, मग त्याचे जसे हारपुरे मला मिळतील त्याचप्रमाणे शिवीगाळ पण मिळेल. त्यामुळे प्रत्येक ज्याला हे करायचंय आणि त्याला वाटत असेल की मला ही लष्कराची भाकरी भाजायचीच आहे तर ती भाजायची. आणि एका वाक्यामध्ये सांगतो की जेवढी मोठी रिस्क तेवढं मोठं नाव. बरोबर आहे. मग आता तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं मला तरी वाटलं आपल्या डिस्कशन मधलं, की तुम्ही ज्या प्रकारे हे सांगितलं की एक फ्रेमवर्क कशा प्रकारे आपण रिसर्च केलं पाहिजे, तर मला सांगा की प्रेक्षकांसाठी काही टेक होम लेसन्स असे कीवर्ड सांगा, असे पात्र सांगा की ज्यावर त्यांनी स्वतः शोधलं पाहिजे की ही व्यक्तीचा खरा इतिहास काय. फातिमा व्यतिरिक्त आणखीन एक पात्र त्यांनी उभं केलं ते म्हणजे मुक्ता साळवे. तिला ते लवजी वस्तादांची नात आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतली विद्यार्थिनी असं ते एक पोर्ट्रेट करतात. मुळात लवजी वस्तादांचं लग्न झालं नव्हतं, त्यामुळे त्यांना काही नात असण्याचा काही प्रश्नच येत नाही. दुसरं म्हणजे हिचे संदर्भ एक वुमेन रायटिंग्स इन इंडिया नावाचे एक 1850 या नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ते येतं ते. आणि महार मांगांविषयी दुःखाविषयीचा निबंध म्हणून ज्ञानोदय नावाच्या एका अंकामध्ये ते प्रसिद्ध झालेले त्या काळामध्ये. हा ज्ञानोदय जो अंक आहे तो अहमदनगरमध्ये ख्रिश्चन मिशनरी तो छापायचा. ख्रिश्चन मिशनरी कसं धर्मांतर करण्यासाठी आज पण लोकांना फसवतात त्या आपल्याला 2024 मध्ये पण दिसतात. म्हणजे कुठंतरी तांदूळ वाट, कुठेतरी आणखीन आमिष दे, कुठेतरी ते तेल लावलं तर तू बरा होशील, असे ते आमिष देतात. आपण बोलतो 1824 मधल्या काळात 200 वर्ष मागे, तर ते ख्रिश्चन मिशनरी खोट्या नावाने स्वतःच पत्र लिहायचं. तर ते असं काही छापून आणायचं ते. कारण शेवटी जसं तुम्ही म्हटले की प्रत्येक आयडिओलॉजीचं एक आहे ना ऑर्गनायझर, तसं ते मिशनरी अंक येतो. त्याच्यामध्ये ती मुक्ता कोण आहे, तिचं काय पत्ता, काय दाखला, तिचं जन्म काय, तसलं काही नाही. कोणी म्हणतं 11 वर्षाची, कोणी म्हणतं 14 वर्षाची, आणि ते छापून आणा. मला असं वाटतं आता स्पॉइलर देऊ नये. आता आपण प्रेक्षकांना ही गोष्ट करू की तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा मुक्ता साळवे या विषयावर तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन कशी कशी मिळते, कोणत्याही प्रकारची असो, मग ती ज्ञानोदयवाली असो किंवा तुषार जी म्हणतात त्यानुसार त्याला एक्सपोज करणारी असो, दोन्ही प्रकारची ती तुम्हाला जी काय आहे हा तुमचा टेक होम लेसन आहे. त्याशिवाय एक आणखीन एक आहे की भगतसिंगांचं जयंती आली की त्यावेळेस ते मी नास्तिक का आहे नावाचा एक लेख तो पुढे आणतात. तर मी नास्तिक काय आहे काय भगतसिंगांचं लिखाण आहे. भगतसिंगांना एक आवड होती की मोठमोठे लेखक किंवा विचारवंत काय म्हणतात ते नोट डाऊन करून ठेवायचं. मार्क्स काय म्हणतो, आणखीन कोणी काय म्हणतं, त्यांच्याकडे सवय होती त्यांना ते. त्याशिवाय त्यांनी जेल डायरी लिहिली. तुम्ही जर बाजारात गेले तर तुम्हाला ते भगतसिंगांचं लिखाण म्हणून एक पुस्तक मिळतं. संदर्भ देताना हे देतात की भगतसिंगांच्या जेल डायरीमध्ये हा लेख आहे. हा लेख पहिल्यांदा छापला गेला 26 सप्टेंबर 1921 साली. त्याच्यामध्ये पीपल्स नावाच्या एका दैनिकामध्ये ते छापून आलं. त्यांनी संदर्भ दिला होता भगतसिंगांच्या जेल डायरीचा. भगतसिंगांची जेल डायरी ही गुरुमुखी भाषेमध्ये सगळ्यांना उपलब्ध आहे, त्या पुस्तकात पण आहे. जेल डायरीमध्ये असं कुठेही लिखाण नाही. भगतसिंगांचं इतर लेखन हे याच्यामध्ये ते टाकतात. एकीकडे संदर्भ काय दिलाय भगतसिंगांच्या जेल डायरीत आहे, पण जेल डायरी एवढं संपली 50 पानं की तिथं काहीच नसतं. इतर लेखनामध्ये हा लेख येतो की ज्याचा संदर्भ परत इकडचाच देतात. आणि माणूस घेताना ते समग्र लिखाण म्हणून घेतो, त्या बिचाराला वाटतं की अरे तर यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे दोन आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गोष्टी एकत्र. हे मांडतो कोण? पुन्हा इथे लेफ्टिस्ट येतात की ज्यांना या देशामधलं सांस्कृतिक एकात्मताची ती संपवायची. तर त्यांना सगळे नास्तिक झाले म्हणजे ते तुमचा एकमेकांविषयीचा बंधच संपतो. आणि मग जर नीट विचार केला तर भगतसिंगांना आपण का मानतो, म्हणजे भगतसिंगांच्या जीवनामधला सर्वोच्च क्षण कोणता,
या देशासाठी प्राणार्पण करणे, तो राहिला बाजूला, की या देशासाठी प्राण अर्पण करणे हा त्यांचा, की प्रत्येक युवकाला ही प्रेरणा पाहिजे की मी या देशासाठी माझं प्राण देखील अर्पण करेल. त्याच्याऐवजी ते नास्तिक असणं ही जसं काय त्यांच्या जीवनामध्ये सर्वात मोठी घटना आहे आणि त्यासाठी आपण त्यांना फॉलो करायचं, अशा प्रकारची ती मांडणी होते. त्या दोन्हीबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जे विचार मांडताय त्याने मी अंतर्मुख झालोय आणि मला असं वाटतं की आता हा पॉडकास्ट सुद्धा जे लोक बघतील ते एकतर पेटून उठतील किंवा ते सुन्न होतील. माझं हिंदू समाजाला तमाम आव्हान आहे, आपण कुणाचं ते नाही. बघा, माझ्या पंजोबांनी काही वाईट गोष्टी केल्या असतील तर ते त्यांनी भोगल्या आणि ज्यांनी केल्या ते गेले. पुन्हा तसं घडू नये म्हणून आपण त्यासाठी कायदे आणि सगळे प्रावधान निर्माण केले. कुणाला आज जातीवरून हिनवू शकत नाही, हिनवलं तर तुम्हाला अटक होते. बरोबर, तुम्हाला बिना जामीन तुरुंगामध्ये जावं लागतं. ज्यांचा या हिंदू धर्माशी काही संबंध, म्हणजे त्या काळामध्ये काही गोष्टी आवश्यक होत्या कारण ते हिंदू धर्मात जन्म घेत होते म्हणून त्यांना जाणं आवश्यक होतं. आता 5वी पिढी आली, आता आम्ही काही कुणाचं ते नाही का, कुणीतरी येणार आणि आम्हाला अपमानित करायला, मी नाही ऐकून घेणार. ते ज्याला करायचं त्याने ते करावं. मी कोणाचं येणं नाही लागत. मी केलं का, मी जर केलं असेल म्हणजे करत असेल तर मला जरूर तुम्ही शासन करा. मी कुठल्याही प्रकारची चूक केली नसताना जर तुम्ही मला अपमानित करू पाहत असाल तर मी सहन नाही करणार. कारण जर सगळ्यांचं जर आपण गुणसूत्रानुसार जर आढावा घेत गेलो तर आपल्याला आफ्रिकेपर्यंत जातात. आणि या लाख वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्या ह्या रूममध्ये असणारे सगळ्यांचे पूर्वज कुणीतरी चोर होते, कुणीतरी खुनी होते, कुणीतरी बलात्कारी होते, कुणीतरी आणखीन काही होते. मग काय आपण करायचं आता? म्हणजे गिल्ट घेण्यात काय मतलब नाही, काहीच नाहीये. म्हणून मी म्हटलं ना की तुम्ही आज कसे वागणार आहात त्याच्यावरती सगळं ठरणार आहे. मग तो हिंदू असेल, नवबौद्ध असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, कोणीही असेल. करेक्ट. मला असं वाटतं अतिशय उद्बोधक अशा प्रकारचा पॉडकास्ट झालाय. तुम्ही या सखोल विषयावर मार्गदर्शन केलं आणि तुमचे विचार जे आहेत ते अगदी प्रखरपणे मांडले, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. एवढ्यावर आपण थांबूया. जय महाराष्ट्र.